श्री अधिक मास महात्म्य अध्याय 9। सज्जन श्रोते हो, आपण सर्वप्रथम अध्याय 9चा कथासार ऐकूया। प्राचीन काळी उत्तर देशात महेस्मृती नावाची नगरी होती। त्या नगरीत एक विधवा ब्राह्मणी निवास करी। भिक्षा मागून आपली कालक्रमणा करी। स्वभावाने ती तामसी व कोपिष्ट होती। मलमासाचे आगमन झाले। महिनाभर तिने उपवास केला। तिचे शरीर अधिकच कृश बनले। एकदा ती रस्त्याने जात होती, तेव्हा तिला तिची मैत्रीण भेटली। तिचे नाव तुजरिया। ती अत्यंत पापी अत्ताई चंडिका होती। तुजरिया म्हणाली, बऱ्याच दिवसांनी भेटतेस, तू अशी कृश का झालीस? मैत्रीण म्हणाली, मी नेहमी व्रताचरित असते। स्त्री देह बुद्धीने पापी असतो। अनेक अमंगल पापांचा त्यात संचार झालेला असतो। कर्माचे विधान तरी कसे असते बघा। माझ्या पोटी एकही संतान नाही। नरकाच्या दारुण यमयातनात माणसाची कधी सुटका नसते। वेद स्मृती म्हणतात, निपुत्रिक माणसाची अशी स्थिती असते। विधवा म्हणाली, तिचे मन गहिवरून आले। मन अगदी कासावीस झाले। मग तिने काय केले? हाती गंगाजल घेतले, कर्दळीवर फळे ठेवली, त्यास भोवती तिने जल समर्पण केले। एक दिवसाचे व्रत पुण्य तुला अर्पण करीते असे म्हणून तिने परमेश्वरास नमस्कार केला। अशी कृती करतात चमत्कार झाला। तुजरियेला दिव्य देह प्राप्त झाला। या व्रताचे एवढे पुण्य असते। स्वर्गातून तत्काळ एक विमान भूतलावर आले। तिने विधवेला नमस्कार केला। हे माते, तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही। तू खरी तपस्विनी आहे याची मला आज प्रचिती आली। मग ते विमान स्वर्गाच्या दिशेने निघून गेले। श्रोते हो, कालांतराने काय घडले हे तुम्ही शांत चित्ताने श्रवण करा। हे देवा, एक पापिनीच्या माझ्या डोळ्यात एकच असा उद्धार झाला। माझा उद्धार कसा होऊ शकेल? एक दिवसाच्या पुण्याने पापिनीचा उद्धार झाला। मी आजवर जप तप स्नान संध्या भक्ती केली, त्यात पुण्याचा लवलेशही नसेल, तरी एक दिवसाचे पुण्यदान उद्धार करते। ब्राह्मणी दुःखी मनाने घरी गेली। देवधर्म करण्यात तिने तिचे जीवन संपले। पुढे तुजरिया ब्राह्मण वर्गात जन्मास आली। पुण्याची पावती होती। भागीरथी तिने तिचा जन्म झाला। तिला पुरुष देह प्राप्त झाला। त्याचे नाव काशीनाथ। ब्राह्मणी काशीस गेली। अनवधाने तिला काशीनाथ भेटला। लांबूनच त्याने नमस्कार केला। पुढे त्याची देवदर्शनासाठी भ्रमंती झाली। हिची पूर्वीची ओळख कशी काय असा त्यास प्रश्न पडला। पूर्व पुण्याईमुळेच त्याचे हृदय परिवर्तन झाले। हे उपकार जाणून दोघेही एकत्र आले। तो ब्राह्मणीस म्हणाला, तू कोण आहेस? तुझी ओळख कशी झाली? तू कुठून बरे आलीस? मी तुझी पूर्वीची मैत्रीण आहे, ब्राह्मणी म्हणाली। मग त्यांची ओळख झाली। त्यालाही दिव्य नरदेह लाभला। तोही त्याला विमानातून वाहून नेण्यात आला। काशीनाथ मात्र खेद करीत, मी मुळातच कमनशिबी, माझी तपश्चर्या फुकट गेली असे म्हणून तो आपली ललाट बडवीत होता। पण ती स्त्री काहीच बोलत नव्हती। तेव्हा काशीनाथ वेड लागल्याचे लोक संबोधू लागले। भूताने ब्राह्मणीवर झडप घातली नव्हती, तिनेच भूतास वटणीवर आणलेले होते। तिचा उद्धार झाला। वाराणसीत काशीनाथाने त्याने चंद्रशेखर शिवलिंगाची स्थापना केली। आजही लोक त्याचे आदराने पूजन करतात, दर्शन घेतात। अशा रीतीने तिन्ही वर्णाचा उद्धार झाला। दोन देव एकत्र आले। एकाने उद्धट केला अशा स्वरूपाचे मलमास आख्यान आहे। सज्जन श्रोते हो, आता आपण अधिक मास महात्म्याचा अध्याय 9 श्रवण करूया। नमन माझे गणेशाते, विद्यादेवी सरस्वती ते, अयोध्यावासी रघुवीराते, दयावंत कृपासागर ते, नौका तव कृपेची पैल तिरा नेईसाची, करुणा ऐसी करी मदवरी रघुनाथा, धर्म नौका जना माझी, शिल्पकार विश्वंबर योगी, घेणे निर्मिले जया लागी, वृद्धी करी परमार्थाची, विष्णुवदे लक्ष्मीसी,
आचरी हो मळमासासी पापाच्या निर्मूलनासी परिसरावे मळमहात्म्य अवसंताप जाय दुरीसी स्वये पापे पळतीसाची एता नाम श्रवणाची दयाळू भगवंताची ऐसी भक्ती नित्याची करी एकाग्रे जीवनाची साध लाभे सौख्याची ऐसी भक्ती माझी लक्ष्मी वदे श्रीधरासी स्वामीनाथ जगन्नाथासी अवधान देई वचनासी कृपाळू तू भगवंता उपोषण या मलमासी कारण काय असे त्यासी निवेदन याचे करी मतसी तरोनिया गेला कोण श्रीधरजी वदे त्वर परिसावाय याचे उत्तर कृपाळू विश्वंबर दया तयाचे हृदयी सूत्रधार तो जगताचा खेळ करी ऐसा साचा घडामोडी जगी त्याचा दृष्ट देखताची घडे ऐसे घडे सर्व काही अपनाची हो प्रवाही अनेक साधन नसे काही घडोनी येई जगा माझी दान घडे जगा माझी अन्नदानाची ऐसाजी फल लाभे हा त्यासे संतुलन करी पापांचे दयाळू वा कृपाळू भूतकाळी प्रतिपाळू निपजे ऐसा कनवाळू जातीया मोक्षपंथासी ईश भक्ती असे ज्यासी तोच कृपाळू वासे सामर्थ्य ऐसे तपासी आगळे तयाचे जीवन ये विषयी इतिहास त्याचा कथन तयाचे करियता मती निवेदनासी त्राता तिथसे मद लागी उत्तम सकल धर्मा माझी अन्नदान ऐसे होजी दया क्षेम तया साजी विशेषाची हा धर्माचा नर्मतेचे तीरावरी महेस्मृती नाम नगरी तिथल्या ब्राह्मणाची अनारी होई विधवा दैव योगे कामिनी ऐसी पतिविन आप्तसी नसे कोण भिक्षसी क्रमणा जाण विहरेते स्थानोस्थाने ताम सी स्वभावतीचा क्रोध करी तैसी वाचा तपासी अपाना तिचा कष्टवीती शरीरसी ऐसी आमलमासासी नर्मदा तिरी स्नानासी नेम करी उपवासासी क्रमणतयाचे मासाते दृष्टतेची हो जासी पाप तयाचे नजरेसी दोषची ऐ घडन त्यासी अतिततीयेचे हो रूप औचित झाले मार्गासी ब्राह्मणी भेटे तियेसी ये रे उभी राहुनिया स्वागत करी आदराते कृश झालीसी बाई व्रताचरिता देही सार्थक दयाचे नाव होई राहिली से अभागी बुद्धी ऐशी स्त्री देहाची अमंगलता जडे पापाची साधन तयाचे व्रतासी कैस्ता करी तयासी उपाव देवुनी ऐसे उत्तर करुण स्वराते गैवर भगवंतासी अंतर कधी न करी दान व्रता दे कर्माची या ऐसे विधान उदरासी ना संतान नरक सुटे ना दारुण पुढील यासी असे कठनाई गधी नसे निपुत्र कासी बोले वेद श्रुती तयाची तैसी स्थिती पापियासी पुढारी सनत तयाची गैवर ऐसा करुण स्वराते करी मगची रुदनाते कळवळ होई मनाते दिसे ऐसी ब्राह्मणे दयाती ऐसी भूतमात्राची कळकळे होई निजंगाची पृच्छा करून या शरीराची ती करी कायसा करी घेई गंगाजळ सभेची या कर्दळ फळ भगवून या त्वरी सुतल करसिया धारण करी परिसावेलीन होन द्रवले मन करुणा बघून उदगा स्वीकार करून निर्धारसी लाभे फल व्रत पुण्य एक दिसाचे अर्पण केले से तुझते कल्याणची साध्याते सकलची होई सफल या समयैसे वदन फलासहित उदक करून तयाप्रती नमून होई सकलची संपूर्ण झाले ऐसे समयासी क्षणाताची झाली दिव्य देही ऐसी नवाळी व्रताची नवलाची ऐसे घडे ब्राह्मणी होनी चमत्कारी अवलोकन करी वरी स्वर्गाहुनी अवनीवरी पातल से विमान शूद्राते त्या समयासी विमाने वाही नेई पुण्याने ती तसलिसी नमन करी वचन रूप धन्य तुझे चमत्कारी तप तुझे प्रतितारी गैवर हो अंतरी परोपकार ऐसे असे नमन करी तिवारी स्वर्ग पंथ विमान वारी नवलाची घडे तोवरी परिसावे चित्त लावुनिया कौतुके दृष्टी ते विस्मय हो मनाते उद्धरिले क्षणाते चक्षुन हले तोवरी
येन होई दृष्टी ते असत्याची वदे क्लेश मोठे तथासी अवघड भासे ऐसे क्रमण जन्म प्रवाहाचे काय केलेसी विश्वंभरा प्रथा लोटला जन्म सारा कैसा सार्थक निवारा व्यर्थची हा जन्म माझा कृपा करुणी मावले ईश्वर पापीन उद्धरली तर चक्षु देखे तोर वायल्या विमनासी कवन उपाव करी सोय कैसी हो परी ऐसे हृदय अंतरी उकलन होई त्यासी संधे तयावरी स्थिरी पापीन कैसी उद्धरी पुण्योदक दया परी तरिल निर्धारे ब्राह्मणीची येई दृष्टीसी कैसे न तारिले देहासी कैसा अपयतयासी नवलासिया नसे उपमा पापिनीची जाई तत्काल विलंब पुण्यासी पावेल करणासी न होकल परिसावे चित्तासी पापी असे मुळासी पुण्यलेशाची नसे त्यासी उपरती त्याची हृदयासी उद्धरी तया क्षणार्धे नरदेह लाभे ते चांगल्या ब्राह्मण वर्गाते निपजे तोही गंगा तटकात ते कृपाळू झाला विश्वनाथ देवा माझे काय करी सार्थक झाले न भुवरी व्यर्थची वया सारी ब्राह्मणी वदे विश्वंभराते पदरी संचय पुण्याचा लाभ मानव देहाचा वाराणसी जन्म त्याचा ब्राह्मण वर्ण लाभे त्यासी पुण्यतयाचे पदरी जन्म ब्राह्मणाचे घरी भागीरथीचे तिरी येतिसी तोची जन्माते काशीनाथ ठेविले नाव अष्टवर्षाची आठाव ऐसा तारुण्याचा भाव लाभला तयासिया कालांतरी काही वर्षाते ब्राह्मणी यात्रा समुदयाते पाहुणी तयाते येई काशीपुरी लवलाई करोनिया स्नान विधी विश्वनाथाचे दर्शनासी भ्रमण सकल दर्शनासी तेचे झाले हो औचितही मार्गावरी भेट त्याची झाली खरी ऐसा काशीनाथ ब्रह्मचारी दुर्मी करी नमस्कार येसी परिचय कैसा झालिया माझा पीळ दे स्मरणाला त्याच्या घडे उपकार म्हणू आला से निकट पुन्हाची होई भेट सखे पडिली से दृष्ट पूर्व पुण्य म्हणून या श्रवणिया ऐसे वचन येरी बदले असे कोण ओळखसिया कारण आलिसी कवन थाई वदे तोची ब्रह्मचारी तव सखी मी असेन खरी पूर्व ओळख स्मरी तरी पुण्योदक घातिले कराते आठवण देई ऐसी येरी आलिया भेटीसी करी सकल कथनासी अदर ऐसा भामिनी ती येणे कैसे कथन करी श्रवणीया ती क्लेश करी तिसाचे दान पदरी पुण्य वाहुन्या गेले तरली से ती तुकयाने गेली आती विमाने दृष्टी उद्धारे कलह कल्लोळ पापिनीचा नरदेही आलिया जन्मासी वरी ब्राह्मण वर्णासी जन्म गंगा तटकासी विश्वनाथ नाम त्याचे देवा मजसी काय केले सार्थक माझे नाही झाले व्यर्थची वय वाया गेले कैसा न्यायची तिथ लाभू दिसाचे करी उदक नारी उद्धारली एक मास घरी व्रतासी अनेक मळमास निर्धार आचार्यला भोग हा कवन पापांचा भोगताची नसरे वाटा दोष दे लल्लाटा गैवर दाटल सेवरी हृदनयी समयते उरशीर बडवी त्याते भोवती जन जमावते आला तेची दृष्टीशी जो तो पुसे काय झाले उत्तर बोल नची आले वदती जन वेडे लागले अथवा गेरिले पिशाचे कैसे भूत जडले तिथे झडपीची होई भूते औचित कैसे घडले ते सकलासी भासे विस्मय सरले हेचे पाप पुण्याची आईचा योग ऐसा घडे महायोग नाथ बोळा द्रवलासे आणविले क्षणी विमान एकिते सकल जन दिव्य देहेचा करुण वाहुनिया नेलेसी विमानी काशीनाथच्या उरी खेद होई सत्वरी घोर तपासी आचरी पावलासे शिवपती स्थापन केली ममलिंगाची नाम दिधले चंद्रशेखर त्यासी वाराणसी माझी स्थापना ऐसी जग करी अवलोकन त्याचे कथन ऐसे मलमासाचे त्रिवर्गासी उद्धरण त्याचे एक द्वित जन्माची वाचे पुण्य देह उद्धरिला महिमा ऐसा मलमासाचा श्रोतियांचे कामिसाचा आधार त्याची पुराणाचा संमती तयाची तिथी हो भावार्थ वाचे श्लोकांचा
वर्णिली कथा त्याची साचा न्यून यद्यपि दृष्टी तिचा पुरी करावी सज्जन हो आधार असे या श्लोकासी विनाधरे न कविता साची मानसी न दंतकथा तिसी ग्रंथीची तेच आधार स्वीकार हो मानियाचा त्याग लाभे अवमानाचा अवधान घे कथा साचा ऐसे असे कथन तेचे अयोध्येची रघुवीर दयेची कृपा सागर करी कृपा अम्मावर भवसागर तरयाते अखंड नौका कृपेची पैल तेरी साची वाल्मिकी उद्धारसी ऐसा तुझी कर्णधार शिल्पकार तोची योगी निर्मिले जगा लागी परमार्थेचे वानगी जना माझी दिधलेसे दुरी त्रिविध तापांची संताप पाप आतपांची केली ते श्रवणाची मलमास ग्रंथाचे दयाळू तो विश्वंभर अनाथा तोची आधार पालन करी साचार अखिल जगतांचे दया असे ज्या प्राण्याते सर्वची साध्य होई दया ते आचार त्याची या व्रताते सहजची घडवू येई तव करीती ऋषी मुनी व्रतासी आचरिती कोणी सामर्थ्य लाभे तया लागुनी फलती आकांक्षा तयांच्या लाभ होतसे सिद्धीचा भक्ती तया फळेसाचा आकांक्षा स्वीये वाचा नेम ऐसा भक्तीचा वर लाभे भक्तीसी सिद्धीचा योग तयासी अत्यानंद त्याचे मानसी उच्छृंखल घडे वर्तन विपरीत परिणाम तयाचे प्रत्ययायी वाचे ग्वाही इतरांचे साचे विपरीत घडे वर्तना भय त्यांचे विद्या त्यासी जो सिद्धीवर तयासी प्रभाव येती वर्तनासी प्रत्ययी जना लागी कैसा सिद्धीचा योग इतरा ते तयाचा भोग दर्शनायी प्रतियोग चिंता दयाची देवांगणा नृत्यांगणाचे करी योजन सिद्धीचे करया निर्मूलन नृत्य गायन वादन भूलवी सिद्धी धारका ते गुंतुनिया तयाचे मन सिद्धी घेत से काढून मृत्यू करी पावन तयाची आयोगे मने न पावे अहंकार घडे विपरीत भयंकर ऐसिया विनय अंगीकार भक्तीची करतीसे वृद्धी सिद्धी लाभ विनयाते भक्ती परिसीमा त्याते अविट वृत्ते दर्शनाते येतसे भक्तगी ऐसी भक्ती देवाची सिद्धीचा योग तेसी येतसी भक्ता प्रत्ययासी अनुराग पावे तेचा दया वसतसे हृदयी नम्र भाव होत प्रत्ययी सिद्धी येतसे प्रवाही निस्सीम भक्ती तया लागी एवा मत्सर इतराचा करू नये तोची साचा अंगीकार होई पापाचा ऐसिया देहा लागी बघून या तो इतरांचा कठीण होई हेवा त्याचा ऐसा बर्वा कृतीचा पावन होई जीवनासी सुख इतरांचे पावन करीतसे जयाचे मन पापांचे गडे क्षालन हेवान होई मानसी मन जयाचे हळवे तयासी भक्ती पावे इतरांचे क्लेश सारावे ऐसे कृती घडे त्याची क्लेश बघे इतराचे दुःख मनी पावे त्याचे कळकळ होई हृदयाते चित्त होई विचलित ऐसा योग भक्तीसी देवतया ते संतोषी करीतसे दीर्घायुषी बघुनी कल भक्तीचा भक्ती ऐसे पावन करी पापांचे क्षालन भक्ता तोषवी दैनंदिन भडे प्रसार भक्तीचा अनुभव तोची भक्ता ते कोश देत से त्याते आस लावी भक्तीचे घडवी तेचा चमत्कार नवल येतसे प्रभाई क्रियाई प्रत्ययी भक्ती वसे जया हृदयी पावन होई भक्ता लागी हृदयी वसे प्रेम ज्यांचे परिवर्तन होई त्याचे प्रत्यंतर हो भक्तीचे अनुभव येई तया लागी योग येतसे धावून तोषवी भक्तीचे म्हणा विस्मय येई तया लागून सामर्थ्य लाभे तयासी शक्ती लागे हा प्रत्यय भक्तीचा घडे अनुभव येतसे मनी प्रत्यय ऐसिया भक्ता लागी पावन ठरतसे भक्ती ठसठसे मनी विभूती ऐसी तेची महती भक्तीचे दिधियास जयाचे मन पावन प्रत्ययी तक्षण तयाचे होई जीवन पावन हो भक्ती लागी अनुभूती येई ठाई प्रत्ययतेचा प्रवाही गुंतोनिया मन जाई
ऐसे हो ईश्वर भक्ती, भक्ती होतसे पावन, येसी मन होत लीन, लाभेली ते वरदान, सिद्धी असे त्याचे नाम, मन करा रे स्थिर, तयाचा बाह्य भाग बधीर, परिसवे व अन्याची सूर, मन तल्लीन अंतरीचे, ध्यास एकची जीवाचा, ऐसा तया होई साचा, करू नये तराचा, विधा स्थिती होतसे तयाची, नमन एकची देवाचे, पावे सकला ते साचे, ओ अंतर्मन भक्तीचे, न शिवे दुजा विचार, मना ते दुजा विचार, शिवे त्यासी वारंवार, भक्तीचा न घडे आचार, मग होय ती द्विधा स्थिती, भक्ती ऐसी यत्ना लागून, घडवते याचे पूजन, विमुख होई बाह्य मन, पावन होतसे भक्ती त्याची, नरधे लाभे मानवा, पुण्याची भाग हवा, प्रसन्न होई केशवा, भक्तीचे पूजनाते, ध्यास एकीची जीवाचा, मनी असो मानवाचा, लोभ न शिवे इतरांचा, जगी तोची धन्य होई, करया कल्याण देहाचे, भक्ती तया मनी वाचे, घडे सार्थक जीवनाचे, लाभे त्यासी पुण्यभारी, पुनर्जन्म होई त्याचा, धरी हो ध्यास भक्तीचा, मनी लीन जीवाचा, कार्य करी हो दरासी, आळस न शिवे त्याचे, कार्याते भरते ऐसे नाते नित्याचे, भक्ती देवाची साची, पीळ न घे क्षुदेशी, उदराचा साज त्यासी, तल्लीन हो कार्यासी, असे भक्तीचे स्वरूप, शक्ती विना कार्य नगरी, अशक्त होई स्थिर परी, कार्याते ये उभरी, नसे उपाव शक्तीचा विना, कार्यरत करीती श्रम, निषादिधे तया विश्राम, स्फुरन कार्यासी जाण, तुझे दिसे ते तयासी, कार्यरत दिनभरा, हेची मागणे ईश्वरा, लाभे तयासी आधारा, काम दुसरे दिवसाते, जयामुळी नसे काम, करी विश्राम रात्रंदिन, त्याची या येशीन, विसरया तो काम हवे, नित्य वाटे नवे नवे, रूप तोची हो बरवे, जयासिया काम करवे, जोम येते से त्यासी, विसावा काही क्षणाचा, क्षण एकीची प्रेमाचा, ध्यास असो भक्तीचा, ऐसे सहजे मानव जीवन, रूप त्याचे नवनवे, प्रत्यया येई बरवे, फल दिसले तेची हवे, घडो ऐसे जीवन, ध्यास हात जीवनाचा, मंत्र दिले सुखाचा, जीवनाते वास त्याचा, कार्यासी या व्यग्रासे, रत होतसे शरीर, संदेहाचा नसे स्तर, कार्याचा येई उभर, स्वरूप ऐसे कार्याचे, काम करी काय करी, कार्यासी या जाई स्वारी, व्यग्र त्यातीचे हरवारी, नसे हव्यास मनी तयाच्या, हव्यास नसे तो बरवा, ममनासिया नसे थारा, धर सोड करी त्वरा, मिळेन त्यासी सुख काही, हव्यास घडवी निंदा, निंदे माझी हो आपदा, विलया जाई संपदा, ऐत खाऊ जीवन त्याचे, सरत से वाटा एक दिनी, जाग येतसे तत्क्षणी, विश्राम पळतसे क्षणी, कार्या लागी मन तयाचे, ऐसा जीवनाचा भोग, कार्यासी आवदे योग, सारी त्यासी येई जाग, रमावे कार्य करया काही, मन ऐसे प्रवाहते, व्यग्रती हो स्वरूपाते, निर्धार करी जीवनाते, कार्याविना तुझे सुख, सुख लोळे चरणासी, नित्य रमावे कार्यासी, नचई तया उदासी, व्यग्रती असे जो कार्याते, विश्राम तोची विसरा, कार्यासी हो बोध खरा, मिळे अन्न वस्त्र निवारा, सुखी होई जीवन त्याचे, सुखासीन हो जीवन, प्रवाही जपाचे मन, व्यग्र करा सिया जाण, रूप तयाचे भरवे, इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्म पुराणीचे संमत, मनोहर सुत विरचित, नवमोध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.